तुमचीही मुलं माझ्या मुलासारखी मुगाची उसळ किंवा त्याची भाजी खात नसेल, तर त्यापासून आज आपण अगदी छान चटपटीत आणि सर्वजण अगदी आवडून खातील एवढा छान जाळीदार ढोकळे कसे बनवायचे ते आज आपण मुगाचे बघणार आहोत. तर बघू शकाल इथं मी रात्रभर मूग भिजून घेतले. जर आपल्याकडे वेळ नसेल तर कमी वेळ ह्या पद्धतीने म्हणजे गरम पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजवून घेतले तरी काही हरकत नाही. आता हा मूग आपला भिजून तयार झाला आहे. त्यानंतर ह्या मुगाला पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातलं संपूर्ण पाणी आपण ह्या पद्धतीने पूर्णपणे निथळून घ्यायचं. नंतरून लगेच आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता आपल्या भांड्यामध्ये कितपत मूग भाजतोय तितपत यामध्ये मूग घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकाल मी 5 ते 6 मुगा म्हणजे चमचे मध्यम आकाराचे चमचे इथे घेतले. त्यानंतर लगेच त्या चमच्याने यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा रवा हा घालणार आहोत. रवा जाड बारीक कुठलाही असला तरी काही हरकत नाही, पूर्णपणे ऑप्शनल आहे रवा. रवा हा आपण थोडंसं छान असं बाइंडिंग घेण्यासाठी इथे वापरतोय. रव्याच्या जागेवरती आपल्या जर तांदूळाचं अगदी फ्रेश पीठ असेल ते देखील आपण वापरलं किंवा ज्वारीचं बाजरीचं देखील आपण वापरलं ना तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण अगदी फ्रेश दही वापरतोय. जर आपल्याकडे दही देखील नसेल तर ताक असेल तर ताक देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. 1 वाटी आपण ताकाचा वापर करून घ्या. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. तर अंदाजाने देखील आपण घेत पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण मिक्सरवरती मूग आणि रवा आणि अगदी थोडीशी दही घालून या पद्धतीने आपण याचं पेस्ट तयार करून घेतले. तर बघू शकाल अगदी जास्ती पातळ देखील नाही आणि अगदी जास्ती घट्टही नाही. नेहमी जसं आपण इडलीचं किंवा डोस्याचं ढोकळ्याचं बॅटर तयार करतो ना अगदी तसंच आपण याचं बॅटर तयार करून घेतलं आहे. अजिबात जास्ती पातळ किंवा घट्ट देखील आपलं बॅटर हे नाही आहे. तर अशा पद्धतीने जर आपलं बॅटर यापेक्षाही घट्ट वाटत असेल तर पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून 10 मिनटासाठी आपण याला आता रेस्ट करून घेणार आहोत. तर तिकडं आपलं बॅटर हे मुरवतं येतं वर लगेच आपण इथे आता इडली पात्रामध्ये ढोकळे बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक असा पसरट तवा घ्या किंवा आपल्याकडे जे काही पसरट भांडं असेल ते घ्यायचं आणि त्यावरती लगेचच आपलं जे आप्पे पात्र असतं ते आप्पे पात्र आपण यावरती ठेवून लगेच याला तेल लावून घेणार आहोत. जर आपलं आप्पे पात्र गरम असेल ना जे आपण ढोकळे बनवणार आहोत त्याची प्रोसेस लगेच सुरुवात होते आणि त्यामुळे अगदी छान जाळीदार आणि सॉफ्ट असे आपले ते ढोकळे तयार होतात. म्हणून सर्व पूर्वतयारी आपण आधीच करून घ्या. त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे तयार होतील. म्हणजे मुलं अगदी आवडून खातील एवढे छान चविष्ट ते तयार होतात. तेल लावून झाल्यानंतर तेल किंवा बटर लावून घ्या आणि लावल्यानंतर लगेच त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण हे आता गरम करून घेऊया. ते तिकडे गरम होते, इकडं आपलं पीठ देखील अगदी परफेक्ट असं 10 मिनिटांनी जो रवा असतो तो फुलून तयार झाला आहे. रवा फुलून जर आपलं बॅटर घट्ट वाटत असेल ना तर थोडं पुन्हा पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. पण एक लक्षात ठेवा, पुन्हा आणखी सोडा घातल्यानंतर बॅटर हे सैलसर होतं म्हणून अंदाजाने व्यवस्थित ते करून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. अर्धा चमचे जे आपल्याकडे निंबू सत्व असतं ते घातलं आहे. जर नसेल तर निंबू देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही. अगदी यामध्ये थोडीशी हळद घालत आहोत. हळदमुळे खूप छान असा कलर आपल्या बॅटरला येईल. तर हे संपूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे चमचे तेल घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेल हे लवकर यामध्ये मिक्स होत नाही म्हणून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तेल मिक्स होईपर्यंत आता हे बॅटर एका डायरेक्शनने आपण व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं. अधूनमधून ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित त्याला फेटून घेतलं आहे. तेल आता आपलं अगदी परफेक्ट असं मिक्स झाल्यानंतरच याच्यामध्ये नेहमीचा जो आपला घरगुती खाण्याचा सोडा असतो तो अर्धा चमच्यावर यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. याला आपल्याला अजिबात मिक्स करून घ्यायचं नाही. फक्त आपला सोडा मिक्स होईल इथपर्यंतच आपल्याला ह्या पद्धतीने छान हवा त्यामध्ये होईपर्यंत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी जास्त वेळ देखील करून घेऊ नका. त्यानंतर इकडे देखील आपलं भांडं गरम आहे म्हणजे अगदी पटकन आपली जी डोश्यांची जी प्रोसेस आहे ना ती पटकन सुरू होते आणि त्यामुळे छान परफेक्ट जाळीदार असे आपले ढोकळे हे तयार होतात.
तर ह्या पद्धतीने आपण जेवढं आपल्या भांड्यामध्ये बॅटर मिळेल तेवढं आपण ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं. आणखी हे थोडे फुलतात म्हणून अगदी थोडंसं रिकामं राहू द्या, जेणेकरून जास्ती ओव्हर होणार नाही. तर त्यानंतर लगेच आता आपण संपूर्ण भांड्यामध्ये आता अगदी परफेक्ट असं संपूर्ण बॅटर व्यवस्थित भरून घेतलं आहे. बॅटर हे टाकून झाल्यानंतर लगेचच काय करायचं, गॅस हा 2 ते 3 मिनिटभर फुल करायचा. त्यामुळे काय होईल, भांड्याला व्यवस्थित वाफ मिळेल आणि त्यामुळे आपले जो काही ढोकळा आहे तो अगदी छान तयार होईल. तर त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण 5 मिनिटभर याला शिजवून घेतलं. तर बघू शका, स्टीम करून घेतलं आहे 5 मिनिटभर अगदी परफेक्ट. सुरीच्या सहाय्याने किंवा तुटची त्याच्या सहाय्याने आपण चेक करून बघा. एक या पद्धतीने आपण काढून बघा. त्यानंतर अगदी सहज निघत असेल तर अगदी परफेक्ट असे आपले आप्पे पात्रातील अगदी छान चविष्ट हेल्दी असे आपले ढोकळे हे तयार झाले. त्यानंतर लगेचच आपण भांडं उतरून घेतले. ते गार होईपर्यंत लगेच इकडे त्यावरती फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्र्यामध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं. तेल आपलं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता अगदी थोडीशी मोहरी आवडीनुसार कमी जास्त आपण छान अशी फुलून घ्यायची. मोहरी आपली फुलल्यानंतर लगेच काय करायचं, गॅस हा बंद करायचा. गॅस हा बंद केल्यानंतर यामध्ये अगदी थोडासा हिंग, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण यामध्ये टाकून घेऊया. हिरवी मिरची टाकल्यानंतर तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता आपली मिरची देखील छान तेलामध्ये तळून तयार झाली. लगेच इकडे आपले थोडेसे असे ढोकळे हे गार झाले. त्यानंतर लगेच त्याचं आपण साईड ही बदलून घेऊया. तुम्ही बघू शकाल परफेक्ट असे जाळीदार आणि अगदी सॉफ्ट मऊ असे आपले मुगाचे ढोकळे हे तयार झाले. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना पदार्थ करून दिला, थोडा आकार देखील बदलून दिला, तरी ते अगदी आवडून खातात. म्हणून नक्की तुम्ही ह्या पद्धतीने याचे ढोकळे तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून आणि नेहमी तुम्ही बनवाल याची देखील मी तुम्हाला गॅरंटी देते. जी आपण फोडणी तयार करून घेतली ती आता आपण यावरती टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण एक एक अशा ढोकळ्यांवरती फोडणी ही टाकून घेऊया. नाहीतर डायरेक्ट प्लेटमध्ये संपूर्ण काढून टाकली तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडंसं फोडणी ज्यावेळेस आपण देऊन घेतली त्यावेळेसच लई पाणी टाकून थोडी साखर घालून ते पाणी उकळून यावरती टाकून घेतलं तरी काही हरकत नाही. ते देखील अगदी छान चविष्ट असं ते लागतं. तर या पद्धतीने आपले आता फोडणी देखील लावून तयार झाले. अगदी छान असे आपले ढोकळे तयार झाले. जर आपल्याकडे सोडा आणि निंबूसत्व नसेल, डायरेक्ट इनो पावडरचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त इनो पावडरमुळे काय होतं, थोडंसं चवीमध्ये फरक पडतो. हे आपलं नेहमीचं चवीनुसार अगदी छान हे ढोकळे तयार होतात. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने, अजिबात आपल्याला फर्मेंटेशन वगैरे करून घेण्याची गरज नाही. फक्त मूग हे भिजवून घ्यायचे. नेहमी आपण उसळ बनवतो, उसळ न बनवता ह्या पद्धतीने जर आपण मुलांना डब्यांना देखील दिले, ते देखील पूर्णपणे डबा हा फिनिश करून येतील. एवढे छान हे चविष्ट तयार होतं. याला आपण सॉस किंवा आवडीनुसार चटणीसोबत आपण याला खाऊन घेऊ शकतो. असे देखील आपण याला फक्त खाल्ले ढोकळे तरी हे अगदी चविष्ट असे ते लागतात. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्हाला एक दाखवते किती आतमध्ये सॉफ्ट आणि जाळीदार असे आपले ढोकळे हे तयार झाले. तर अगदी परफेक्ट अशी आपली जाळी अशी पडली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं